म्हणा मी फसवला जाणार नाही. सगळेजण म्हणा तू फसवला जाणार नाही. तुझी मैत्री पवित्र आत्म्याबरोबर. नेहमी कोणाबरोबर मैत्री करा? पवित्र आत्म्या. स्वर्गातून तो माझ्यासाठी परम मित्र आला. स्वर्गातून तो माझ्यासाठी परम मित्र आला. त्याचे नाव येशू हो. त्याचे नाव येशू हो. त्याचे नाव येशू हो. त्याचे नाव येशू. येशू गेला आणि त्याने आम्हाला काय पाठवलं? पवित्र आत्मा. आणि तो तुमच्या आणि माझ्या बरोबर कायम स्वरूपी आहे. येशू मसीह की. वाचूया पुढचं वचन. पहिले कोरिंथीकरांचं पुस्तक 3रा अध्याय. तिसरा अध्याय 16 वचन आणि 17 वचन आपण वाचूया. तुम्ही देवाचे मंदिर आहात. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो. तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? हे तुम्हाला ठाऊक नाही का? माहित नाही का? प्रत्येक जण या ठिकाणी बसणारा जो आज येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे, येशू ख्रिस्ताचा ज्या ज्या व्यक्तीने स्वीकार केलेला आहे विश्वासानं आणि वचन ऐकण्याच्या द्वारे, जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे तर या ठिकाणी काय म्हटलं आहे? तुम्ही देवाचं काय आहात? मंदिर आहात. शेजाऱ्याला सांगा तू देवाचं मंदिर आहे. तू देवाच्या घरात बांधलेला पण आहे. देवाच्या घरात बांधलेला व्यक्ती कुणी सोडू शकतो का? पक्क बांधलंय म्हणा. पवित्र आत्म्याने काय केलं? आता पक्क बांधलंय आपल्याला. म्हणून सुंदर तुम्हाला आणि मला वचन या ठिकाणी बघायला मिळतं. आम्ही त्याच्या मंडळीचे लोक आहोत. कोणाची मंडळी आहे? म्हणा मंडळी ही देवाची आहे. आणि त्यामध्ये मी आहे. मी कोणाचा झालो? तुम्ही कोणाचे झाला? मग तुम्ही देवाच्या घरात बांधलेल्या. म्हणा सज्जन आमेन. तुम्ही देवाच्या घरात आहात. मी देवाच्या घरात आहात. आणि मग तुम्ही आम्ही एक स्ट्रॉंग दगडासारखे आहोत. दगड माहिती तुम्हाला काय करतो? दगड हलतो का? बारकाले दगड उचलतात, पण मोठी टोळ जर असेल तुम्ही हलवण्याचा प्रयत्न करा, हलतो का दगड? सगळेजण एक जोर पण तो दगड हलत. सेम वे तुम्ही आम्ही मंडळी एका दगडासारखे, एका पिलर सारखे तुम्ही आम्ही खंबीर आज प्रभूच्या चरणाजवळ उभे आहे. आणि हा दगड म्हणजे परिपक्व मनुष्य किंवा परिपक्व स्त्री, परिपक्व विद्यार्थी जर तुम्हाला आणि मला देवाच्या मंदिरात कुणी जर बनवत असेल तर तो पवित्र आत्मा. अशी हलणारी, डोलणारी, पळणारी, सटकणारी, भमकलेली मंडळी बनायचं नाही. कशी मंडळी बनला पाहिजे? मंडळी ही नांदणारी बनली पाहिजे. कशी बनली पाहिजे? म्हणा नांदणारी मंडळी बनली पाहिजे. तिला ख्रिस्ता बरोबर संसार काढता आला पाहिजे. संसार मोडण्यासाठी दुष्ट प्रयत्न करेल, सैतान प्रयत्न करेल. कारण त्याची इच्छा नाही की तुमचा आणि माझा संसार ख्रिस्ता बरोबर व्हावा. कारण तो आमचा आत्मिक वर आहे. आमेन. तो आमचा आत्मिक वर आहे. आणि मग तुमच्या आणि माझ्यामध्ये वसणारा आज पवित्र आत्मा आहे. कोण आहे? म्हणा पवित्र आत्मा आहे. आणि देवाचा सेवक कोरिंथीकरांच्या मंडळीला सांगत आहे, पौल म्हणतो हे तुम्हाला ठाऊक नाही का? हे तुम्हाला माहित नाही का की तुम्ही देवाचे मंदिर आहात? मी कोण आहे? म्हणा सज्जन मी कोण आहे? देवाचं मंदिर आहे. माझ्यामध्ये कोण राहतो?
देव राहतो, पवित्र आत्मा राहतो, या विश्वाचा निर्माण करणारा जो देव आहे तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये राहतो. तुम्ही कल्पना करा, तुम्ही साधारण वाटतंय तर देव तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात राहतो तर सुंदर दिवळ, मग तुमचं कसं होईल जीवन? अरे देव तुमच्या जीवनात आल्या तर नको असणाऱ्या गोष्टी सगळ्या फॉर्मेट, सगळ्या डिलेट, अशुद्धता सगळी निघून जाईल आणि तुमचं आणि माझं जीवन कसं होईल? सुंदर सुंदर दिवळ हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप, समक्ष तात्याची राखी शुद्ध झाला, समक्ष तात्याची राखी शुद्ध झाला, सदा शुद्धाला दूर ठेवी, सदा शुद्धाला दूर ठेवी, इथेच विराजे देव, इथेच विराजे विराजे. आज मंडळीतल्या लोकांनी ऐका, जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाचा, देवाच्या वचनाचा तुम्ही जर स्वीकार केला तर पवित्र आत्मा तुमच्या माझ्या हृदयात राहायला आलेला आहे. आणि हा पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात जर राहायला आला तर लक्षात ठेवा, तुमच्या आणि माझ्या जीवनात ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या अजिबात थांबणार नाही. कारण देवाला हे जीवन शुद्ध करायचं आहे, हे जीवन देवाला पवित्र करायचं आहे, हे जीवन देवाला निर्मळ करायचं आहे. आणि जिथं निर्मळपणा असतो, जिथं स्वच्छता असते, तिथंच देवाची वस्ती होत असते. देव कुठं राहतो? जिथं घाण तिथं राहत नाही. देव कुठल्या देवालयामध्ये पण राहत नाहीये. देवाला मनुष्याचं अंतःकरण हवं आहे. एवढा मोठा विराट परमेश्वर तो म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी कोणत्या प्रकारचं घर बनाल, कोणत्या प्रकारचं घर तुम्ही माझ्यासाठी बनाल, त्या घरामध्ये तो म्हणतो मी राहणार नाही, मला एक घर हवं आहे. आणि तो म्हणतो ते मनुष्याचं हृदय आहे. माणसाच्या हृदयामध्ये देव म्हणतो मला राहण्यास आवडेल. म्हणून आपलं हृदय जे आहे ना आज मोकळं केलं पाहिजे आणि पवित्र आत्म्याला म्हटलं पाहिजे की पवित्र आत्मा माझं हृदय तुझं मंदिर आहे. मग या मंदिरात आपण किती स्वच्छता ठेवली पाहिजे. आपलं बोलणं, आपलं चालणं, आपली भाषा, मंदिर एकदम टापटीप ठेवा. म्हणजे पवित्र आत्मा खिन्न होणार नाही, पवित्र आत्मा निराश होणार नाही, पवित्र आत्मा उदास होणार नाही, पवित्र आत्मा तुम्हाला सोडून जाणार नाही. म्हणून तुम्ही आणि मी त्या पवित्र आत्म्याला जर तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाची जागा दिली असेल, स्थान दिलं असेल, तर तुम्ही आणि स्वतःला सांभाळणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. तुम्हाला माहित नाही का, तुम्हाला ठाऊक नाही का, तुमचं शरीर देवाचं काय आहे? मंदिर आहे. पुढे काय लिहिलं आहे? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करणार तर देव त्याचा काय करणार? काय करणार? कारण देवाचे मंदिर पवित्र आहे. देवाचे मंदिर पवित्र आहे. आपण नेहमी लक्षात ठेवायचं, मी देवाचं मंदिर आहे. तर या मंदिरात शेजाऱ्या सांगा, या मंदिरामध्ये अपवित्रता नको, घाण नको, घाण नको. म्हणजे आपण जगिक जीवनात पुन्हा जायचं नाही. आमेन म्हणा मंडळीने. जगिक जीवनात पुन्हा मला जाऊन गुंतायचं तर मला सांभाळणं महत्वाचं आहे. मी जर पुन्हा जगामध्ये जर गेलो तर परमेश्वर म्हणतो तुझं काय होईल?
तू तुझ्या आत्म्याचा नाश करून घेशील. तुझा आत्मा तू नरकामध्ये घेऊन जाशील. किती महत्व दिलं आत्म्याला, बरोबर आहे की नाही? फार महत्व आहे. तुझ्या आत्म्याचा तू नाश करू नको, म्हणजे ख्रिस्ताला सोडून तू पवित्र आत्म्याचा अपमान करून पुन्हा जगी जीवनामध्ये राहण्यासाठी किंवा ते काही XYZ करण्यासाठी तू तिकडे जाऊ ना नको. स्वतःला तू सांभाळ. जर कुणी जर मंडळीचे लोक देवाचा आत्म्याचा जर नाश कशामुळे जर होत असेल तर बायबल सांगते तो पापामुळे. कशामुळे? पाप म्हणजे काय आहे? देवाच्या शब्दाचं आज्ञाभंग करणं, देवाच्या आज्ञाचं उल्लंघन करणं. बायबल त्याला पाप म्हणतं. पहिलं पाप हे आहे की निर्माण करणाऱ्या देवाच्या विरुद्ध तुम्ही आणि मी वागावं. आणि ज्यावेळेस पाप तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येतं त्यावेळेस भांडण, कलह, मारामाऱ्या, राग, द्वेष सगळी यादी आपल्या हृदयामध्ये येते. साधारण गोष्ट नाही. मग मनुष्य कसा वागतो याच्याकडे तुम्ही आणि मी लक्ष दिलं पाहिजे. एका सभासदामध्ये किंवा एक व्यक्ती जो चर्चला येतो, मंडळीमध्ये येतो आणि तो चर्च मध्ये येऊन काही दिवस चांगलं जीवन जगतो आणि तो आपल्या जीवनाचा नाश करायला जर लागला तर एका बरोबर सर्व मंडळीला प्रॉब्लेम होतो. एका व्यक्तीमुळे सर्व मंडळी अडचणीत येते, धोक्यात येते. पापामध्ये देखील ती मंडळी सापडली जाते आणि मग त्या व्यक्तीच्या द्वारे त्या मंडळीमध्ये भांडण देखील उत्पन्न होतात, कलह देखील होतात, मारामाऱ्या देखील होतात. बघा, आणि म्हणून पवित्र आत्मा या ठिकाणी तुम्हाला आणि मला या ठिकाणी काय सांगत आहे? तुम्ही तुमच्या मंदिराचा नाश करून घेऊ नका. काय करून घेऊ नका? नाश करून घेऊ नका. माझा तुम्ही अपमान पवित्र आत्मा म्हणतो करू नका. येशू मसीह की, येशू मसीह की. चला पुढचं वचन एक वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय आणि वचन क्रमांक 1 आपण वाचूया. प्रारंभी देवानं आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. ऐकलंय? प्रारंभी देवाने. पवित्र आत्मा कुठं आहे असं नाही, पवित्र आत्मा मधीच आला. हे विश्व निर्माण करण्याच्या अगोदर, हे सृष्टी निर्माण करण्याच्या अगोदर सृष्टी करता त्याला म्हटलं आहे, रचनाकार त्याला म्हटलं आहे, या जगाला बनवणारा त्याला म्हटलं आहे. इंग्लिश मध्ये